राणे यांनी भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी धाड टाकली। त्या धाडीत त्यांना मोठ्या रकमेची पैशाची बॅग आढळून आली। त्यानंतर एकच खळबळ उडाली। मोठी रक्कम आढळल्याचं व्हिडिओमध्ये दिसून आलं। या प्रकरणी आता आमदार निलेश राणेंवर मालवणमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झालाय, पण त्यांच्यावर नाही, माझ्यावर। हे अपेक्षितच होतं। त्यांना साधी नोटीसही नाही आणि माझ्यावर जरा खाली घ्याल प्लीज, जरा प्लीज, नाही नाकात जाईल ते नाही। तर गुन्हा दाखल झालेला आहे आणि जसं मी सांगितलं हे अपेक्षित होतं, याच्यात काय नवीन नाही। मी परवा देखील आपल्याशी बोललो आणि अजून ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांना साधी नोटीस नाही, त्यांना साधं पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंही नाही आणि आम्ही तो गुन्हा पकडून दिला। हा आमचा गुन्हा झाला। बघा कसं चाललंय ते। माझी काय हरकत नाही, पण जी कलमं लावली गेली, ज्या लोकांना आरोपी केलं गेलं माझ्यासहित, ज्यांनी कॅमेरा पकडला होता ना, त्याला पण आरोपी केलाय। काय म्हणणार आपण? याच्यामध्ये सांगण्यासारखं दुसरं आता काय राहिलेलं नाही। आम्हाला हे अपेक्षितच होतं आणि दबावाखाली हे सगळं चाललंय, हे आता स्पष्ट दिसतंय।